तर एक महत्त्वाची बातमी नाशकात सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान तणाव झालेला आहे। दुकानं बंद करण्यावरून दोन गटात वाद झाला आणि आज सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। बांगलादेशमधल्या हिंदू अत्याचाराच्या विरोधात आज नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। सकल हिंदू मोर्चा या ठिकाणी एक रॅली देखील काढणार होता आणि त्याआधीच दुकानं बंद करण्यावरून दोन गटात हा वाद झालेला आहे। जुना नाशिक परिसरामध्ये ही सगळी तणावाची घटना घडलेली आहे आणि यावेळेस पोलिसांनी दोन्ही गटांना या ठिकाणी तातडीने येऊन नियंत्रण या दोन्ही गटांवर मिळवलेलं आहे। या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना यावेळेस पोलिसांनी माघारी धाडलेलं आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की नाशकात तणावाचं वातावरण आहे। नाशकात सकल हिंदू मोर्चाच्या रॅलीच्या आधीच आपण बघतोय जुना नाशिक परिसरामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 15 ऑगस्ट माझ्या लाडक्या बहिणींसोबत मी साजरा केला। मी त्यांच्याशी पैशावर बोललो आणि त्यांनी भावना व्यक्त केल्या। हे 1,500 रुपये आमच्यासाठी मोलाचे आहेत, महत्त्वाचे आहेत। जे कोट्यावधीमध्ये लोळतात, कोट्यावधीमध्ये खेळतात, जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना 1,500चं काय मोल करणार आणि म्हणून 1,500चं या माझ्या बहिणींना मला स्वीकार, कारण मी देखील गरीब कुटुंबातून आलेलो आहे। आता आपला परिवार चालवण्यासाठी माझ्या महिला भगिनींना, माझ्या बहिणींना 1,000 मिळालाय, स्वतःचे पैसे। आता त्यांना दुसरीकडे मागण्याची गरज सीएम सर हिंदीमध्ये सांगा ना। सीएम सर हिंदीमध्ये सर सांगा। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा। नाशिकमध्ये दगडफेकीवर शेलारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। नाशिक बंद दरम्यान नाशकात तणाव झालेला आहे, दगडफेक झाली होती आणि यावेळेस दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा असं शेलारांनी म्हटलेलं आहे। दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा अशा शब्दात नाशकातील दगडफेकीवर शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नाशकात तणाव झालेला आहे। जुना नाशिक परिसरामध्ये दुकानं बंद करण्याचं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि त्यानंतर इथं तणाव झाला, दगडफेक झाली होती आणि यानंतर आता शेलारांनी एक विधान केलेलं आहे, दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा असं त्यांनी म्हटलंय। नाशकात तणाव, सकल हिंदूंच्या मोर्चा दरम्यान हा तणाव झालेला आहे। जुना नाशिक परिसरामध्ये दगडफेकीची घटना देखील घडली आणि त्यानंतर आता हे वक्तव्य समोर येऊ लागलेलं आहे। नाशकात सकल हिंदू समाजानं नाशिक बंदच्या हाकेनंतर दुकानं बंद करताना दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाली होती आणि त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलारांनी या सगळ्या प्रकाराची निंदा करत हा प्रकार ज्यांनी केला त्यांची पाठ सोलून काढा असं आवाहन पोलिसांना केलेलं आहे।